श्री स्वामी समर्थ. ही हरसणीची भाजी, ही कंबरदुखी हाडं ह्याच्याने मजबूत होत असतात. म्हणून ही हरसणीची भाजी खायची असते. ही जंगलात रानोमाळात मिळत असते भाजी. तर याच्यासाठी लागणार साहित्य: कोथिंबीर, कढीपत्ता, ठेचा, मीठ, हळद आणि तिक्या जिरं. चला आपण ह्याला धुवून आधी स्वच्छ भाजी घेऊया. चला ही आपली भाजी आपण पाण्यात सोडून घेऊया. हे बघा आपण आता धुवून घेतलेलं आहोत. आता आपण तयार करूया फोडणी. चला सर्वात प्रथम गॅस चालू केलं. गॅसमध्ये लगेच आपलं तेल टाकून घेऊया. भाजीला तेल खूप कमी लागते हिरव्या भाजीला. बघा आपल्या टिक्या कशा तडतड करायला लागल्या. क्या जिरे टाकून घेतलेले आहेत. त्याचनंतर आपला हे कढीपत्त्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये ठेचा, थोडीशी कोथिंबीर, त्याचनंतर आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आपली हळद. चला याला हलवून घेऊया. त्याला 2 मिनिटं फ्राय होऊया, तेल सुटू देईपर्यंत. चला आपलं तेल तर सुटतच आहे. लगेच मग आपण याच्यात टाकून घेऊया भाजी. चला आता भाजी टाकून घेऊया. आता भाजीला हलवून घेऊया. नंतर याच्यानंतर मुगाची डाळ टाकूया आपण. चला आपण डाळ पण टाकून घेतल्यावर त्याला फिरून घेऊया एक वेळेस. चला याच नंतर स्वादानुसार नमक. या भाजीला बारीक वाफेवर 5 मिनिटं शिजून घेऊया आपण. आणि बारीकच गॅसवर, झाकण ठेवायचं नाही हिरव्या भाजींसाठी स्पेशल. हे बघा आपली हरसळीची भाजी शिजलेली आहे. खाऊया. चला काढूया प्लेटिंग मध्ये. चलो लाईक कीजिए, सबस्क्राइब कीजिए, बेल आयकन को क्लिक कीजिए. झाली आपली हरसळीची भाजी. ही भाजी कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, जे हाडे जॉईंट दुखतात त्याच्यासाठी खूप सुंदर भाजी आहे. लाईक कीजिए, शेअर कीजिए, सबस्क्राइब कीजिए, बेल आयकन को क्लिक कीजिए. बाय फ्रेंड्स. श्री स्वामी समर्थ.